तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख. आज आपण आलेलो आपला दुसरा टप्पा आहे आणि तालुक्यातून जे सह्याद्री माझा न्यूज आणि वराड दर्शनने जे एक विशेष असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, माझा जिल्हा माझा खासदार, त्या संदर्भात तालुक्यातून एक मोठं गाव म्हटल्या गेलेलं रामतीर त्या गावी आपण आलेलो. इच्छा नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकसभेच्या संदर्भात ते आज आपण प्रतिक्रिया पाहू. काका, लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 4 उमेदवार रणांगणात आहेत. नवनीत राणा आहेत, बळवंतभाऊ वानखडे आहेत, त्यानंतर दिनेश बुबा आहेत आणि आनंदराव अडसूळ आहे. काय वाटतं कोण होईल आपल्या जिल्ह्याचा खासदार? खासदार आता जो चांगलं काम करीन तो होईन. आता कामगिरीवर आहे ते. जे कामं जर चांगले असले तर लोक आता त्याच्याच मागे जातील ना, जो काम करते तो. एकंदरीत जर चर्चेत आता आपल्या मतदारसंघाचे आमदार आहेत बळवंतराव वानखडे, ते सुद्धा लोकसभेच्या रिंगणात आहे. काय वाटू शकते, जनता प्रतिसाद देऊ शकते त्यांना? हो, देऊ शकते ना. कामं चांगले आहेत त्याची. कामं चांगले केलं ना त्यानं. काय म्हटलं का? पहिले परिषदेच आहे बळवंतराव वानखडे. अनेक गावातून अशा तक्रारी आलेल्या की बळवंतरावच्या याच्यावर काही जनता नाराज आहे. आता बाकीचे कोणी सांगू शकते ना, ते ज्याला जसं पडतं तसं सांगतेस ना ते. पण तसं बळवंतराव वानखडेचं चांगलं आहे प्रतिसाद. काय दादा, काय सांगू शकता? लोकसभा निवडणूक डिक्लेअर झालेली आहे. 4 चेहरे आपल्या चर्चेत आहेत. दिनेश बुबा आहेत, नवनीत राणा आहेत, बळवंतराव वानखडे आहेत, त्यानंतर आपले माजी खासदार आनंदराव अडसूळ आहेत. काय कोण राहील आपला खासदार? आता काँग्रेसनं तर आपला खासदार डिक्लेअर केले बळवंतभाऊ. त्याच्यानंतर अजून महाविकास आघाडीचं काही ठरलं नाही, किंवा म्हणजे कोणासाठी जागा सुटते, नेमकी आनंदरावसाठी सुटते की नवनीत राणासाठी सुटते, याच्यावर अवलंबून आहे. तरी मला असा 100% अंदाज आहे की बळवंतभाऊची सीट हमखास निवडून येते, कारण की त्याचं काम फार चांगलं आहे आमच्या या दर्यापूर तालुक्यात. आता तिकडे म्हणजे आपली जे आहे जगताप साहेब आहेत, त्याच्यानंतर अधिक तिकडले आपले बबलू देशमुख आहेत, यांचीसुद्धा बळवंतभाऊला साथ आहे. आणि एक अधिक तिकडली खासदार आमदार आपली बाई तिवसेची यशोमती ठाकूर, या सर्वांमध्येच हे जे भाऊ आहेत यांना हे तिकीट मिळालं, नाहीतर हे तिकीट मिळालं नसतं. या सर्वांच्या आशीर्वादाने ते 100% भावी खासदार 100% आहेत. मी रुस्तमपूरचा रहिवासी आहे, नंदकिशोर माहुलकर. गेल्या 2 दिवसापासून जो सह्याद्री माझा न्यूज आणि वराड दर्शनच्या माध्यमातून जो आपण प्रोग्राम राबवलेला होता, माझा जिल्हा माझा खासदार, काय सांगू शकता काका, कोण असेल आपल्या जिल्ह्याचा आता खासदार? BJPचा असू शकते. BJPचा असू शकते. आता BJPचं अजून तिकीट डिक्लेअर झालेलं नाही, तर समजा जर नवनीत राणा यांना जर तिकीट जर BJPनं जर दिलं, पुन्हा त्यांना तुम्ही चान्स देणार? हो होय. काय सांगू शकता काका? बरोबर आहे. ते जे सांगून आले तेच बरोबर आहे. माझंही मत तेच आहे. कोण खासदार असायला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा? नवनीत राणा. तुमचा काय अंदाज आहे, तुम्ही सांगा. नाही, बरोबर आहे ना तुमचा. आम्ही मतदारांचा कल घेत आहोत. माझा जिल्हा माझा खासदार जो आम्ही प्रोग्राम आपण आयोजित केलेला होता की मतदारांचा खासदार आता कोण असायला पाहिजे. काय काका, काय सांगू शकता? नुकताच लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. कोण असेल आपल्या जिल्ह्याचा खासदार? जन्मत कौलावर आहे. जन्मत कौल. आता 4 चेहरे आपल्या चर्चेत आहेत. दिनेश बुबा आहेत, नवनीत राणा आहेत, आमदार बळवंतराव आहेत आणि आनंदराव अडसूळ आहेत. बळवंतराव वानखडे. आनंदराव अडसूळ हे सध्या आता शिवसेनेमध्येच आहेत, शिंदे गटामध्ये आहेत ते सध्या. कोणाला ते कोणी येऊ शकते. आनंदराव असून भरपूर कामं करेल आहे. भरपूर कामं करेल. काय पाहिजे हे नाही विचारलं तुम्ही. बळवंतराव वानखडे सांगितलं ना तुम्ही. बळवंतराव वानखडेच का पाहिजे? कारण कसं आहे, भाजप सरकारनं शेतीमालाला भाव दिलेला नाही. जोपर्यंत शेतकऱ्याचा माल घरात आहे तोपर्यंत भाव नाही, तर माल गेला की मग भाव वाढतात. एकंदरीत जर आम्ही गेल्या 3-4 दिवसापासून मतदारसंघात आम्ही फिरत आहोत, पण जे आमदार आहेत त्यांच्यावर लोकांचा अशी नाराजगी येत आहे. काय कारण असू शकते? नाराजी नाही आहे. काही प्रत्येक विरोधक असतातच ते बोलणारे.
काय सांगू शकता? लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 4 चेहरे आपल्या नजरेत आहेत. आमदार बळवंतराव वानखडे आहेत, नवनीत राणा आहेत, दिनेश बुब आहेत. आम्ही आजचे आहोत नाही, आम्ही बाहेरचे आहोत. हां तुमच्या अकोल्यामध्ये काय हे चालू आहे आता? आम्हाला सगळं काही बाळासाहेब आंबेडकर पाहिजे. बोलाच माझ्याशी ते बाळासाहेब आंबेडकर पाहिजेत आम्हाला. का पाहिजेत आम्हाला ते सांगतो तुम्हाला. कारण की जे सरकार आहे सध्या हे बेरोजगारसाठी काही उपलब्ध करून दिलेले नाही. जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचा माल सगळं गेला व्यापाऱ्याच्या हातात. आता जेपर्यंत शेतकऱ्याच्या हातात होतं तर आम्हाला कोणते भाव मिळालेले नाही. आज म्हणजे वंचितच झालो ना आम्ही. आज शेतकऱ्याकडे काय आमच्याकडे काही रोजगार नाही, काही नाही उपलब्ध नाही आमच्याकडे. आम्हाला आमच्या अकोला जिल्ह्यामधून बाळासाहेब आंबेडकर लागतील. जे सह्याद्री माझा न्यूजने व वराड दर्शन माझा न्यूजने जे एक सत्र सुरू केलेलं होतं, माझा जिल्हा माझा खासदार, त्या संदर्भात आज आपण 2 गावं केलेले आहेत. एक लासूर, दुसरं रामतीरथ. अनेक मतदारांसोबत आपण चर्चा करून पाहिलेल्या आहेत आणि त्यांचा खासदार कोण हे त्यांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहे. जोडून राहा मित्रांनो. सह्याद्री माझा न्यूजकरिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर.